गणेशोत्सवामध्ये वरुण राजानं संपूर्ण राज्याला झोडपून काढले। बुधवारपर्यंत राज्यभरात मुंबई ठाण्यासह विविध जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। विदर्भामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। तर जळगाव, कोकण, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई तसंच ठाणे या जिल्ह्यांना 27 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि 8ही तालुक्यामध्ये थोडा अधिक प्रमाणात पाऊस पडतोय। 4 मंडळांमध्ये 34 मिलीमीटरहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली आहे। त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे। मात्र नदी तलाव अद्यापही कोरडे असल्यानं शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। वर्ध्यासह विविध भागांमध्ये रात्रभर जोरदार पाऊस झालाय। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे आणि यामुळे आता अनेकांची तारांबळ उडालेली असून काही कार्यक्रमांना पावसाचा फटका बसला। जळगावातल्या पारोळा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे आता पिकांचं नुकसान झालेलं असून अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये घरांमध्ये नुकसान झालंय आणि या नुकसानाची आमदार चिमणराव पाटील यांनी पाहणी सुद्धा केली। तसंच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले। तर मागील 24 तासांमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 41.3 मिलीमीटर पाऊस झाला आणि 2 दिवसांपासून शहरात संततधार पाऊस झालेला असून परतीच्या पावसामुळे पर्जन्यतूट भरून निघेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। तर तलावात सुद्धा पाण्याची आवक वाढल्यामुळे शहरातील काही भागांचा पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसानं पुन्हा एकदा हाहाकार माजवलाय। नांदुरा तालुक्यातील लोणवडी, खडदगाव, पिंपळखुटा, धांडे आणि माळेगाव गोंड या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे लोणवडी गावात शेतीसोबतच पशुधनाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। नवी मुंबईकरांना यंदा गणपती बाप्पा पावलेले असून 3 वर्षात प्रथम मोरबे धरण भरले। तर धरणाची पाणी पातळी 88 मीटरच्या वर गेल्यानंतर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत। मोरबे धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे आणि या धरणातून नवी मुंबई शहराला दर दिवशी 450 MLD पाण्याचा पुरवठा केला जातो। रत्नागिरीमधल्या दापोली इथं बस स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। 5 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमानी मुंबईकडे परतण्यास सुरुवात झाली। मात्र यावेळेस बस स्थानकामध्ये झालेल्या प्रचंड गर्दीमुळे अनेकांचे हाल झालेत आणि बस स्थानकामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही अशी अवस्था झाल्याचं पाहायला मिळालं। गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर कोकणात गेलेले चाकरमानी परतीच्या वाटेवर आहेत। मात्र परतीच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। खेड रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती। तसंच दापोली बस स्थानकात सुद्धा मुंबईकडे जाणारी बस न मिळाल्यानं प्रवाशांना 4 ते 5 तास ताटकळत राहावं लागलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शन घेतले। सगळ्यांच्या जीवनातील विघ्न दूर कर, सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला। यावेळी त्यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतले। तर प्रफुल्ल पटेल यांनी अनेक मंडळाच्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली आणि त्यानंतर ते पुढील प्रवासासाठी निघाले। मावळ तालुक्यामध्ये यावर्षी नवनाथ बेगडे यांच्यासह त्यांच्या परिवारानं गणपती बाप्पासाठी चांद्रयान 3चा देखावा साकारलाय। विक्रम लँडर समोर बाप्पा उभे राहिले आहेत, त्यामध्ये ते दिसून येतं आणि टाकाऊ वस्तूपासून हा देखावा साकारण्यात आलाय। तर हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होतीये। धुळे शहरामधील देवपूर परिसरामध्ये गणेशोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला। तर यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। सर्वत्र सुखशांती समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना महिलांनी बाप्पाकडे केली। तर पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यामध्ये वडगाव काशीमेघे इथे गणेशोत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। मंगळवारपर्यंत बैलगाडा शर्यतींचा थरार हा नागरिकांना पाहता येणार आणि या शर्यतीसाठी तब्बल 730 बैलगाडा मालकांनी नोंदणी केली। तर जुन्नरमध्ये भीषण अपघात झालाय। भरधाव कारनं 5 जणांना चिरडले। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। तर जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। धाराशिव जिल्ह्यामधील बस आगारांना 126 बस आणि 10 इलेक्ट्रिक बसेसची मागणी करत बस आगारांना बस मिळालेल्या नाहीत। वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करून सुद्धा बस मिळत नसल्यानं आगार कर्मचारी हतबल झालेत। लवकरात लवकर बस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा केली आहे।
तर चाळीसगाव बाजार समिती ही 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असणारी बाजार समिती आणि कांदा लिलावाचं कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू असतं। शासनानं कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावल्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये बाजार समितीमधील कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेले आहेत। मात्र चाळीसगाव बाजार समिती शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन तसंच व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधील कांदा लिलावाचे लिलाव सुद्धा सुरू ठेवलेले आहेत। कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे। संपाबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना लासलगावला बैठक घेणार आहे। तर या बैठकीनंतर व्यापारी आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल। राज्यामध्ये मराठा धनगर मुस्लिम आरक्षणाची मागणी केली जाते। अशामध्ये महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी समाजानं आरक्षणाची मागणी केली असून त्यासाठी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय। तर कोळी समाजाला जात प्रमाणपत्र द्यावा अन्यथा रस्त्यावरून उतरू असा इशारा कोळी समाजातील बांधवांनी दिलाय। धनगर समाजानं अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आरक्षण मागितल्यानं गोंदिया जिल्ह्यातील अतिबहुल असलेल्या आदिवासी समाजानं याचा कडाडून विरोध केलाय आणि यासंबंधीचे निवेदन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना दिलंय। दरम्यान आरक्षणाची मात्रा कुठेतरी वाढवायला पाहिजे, सगळ्यांशी चर्चा करून आरक्षणाचा असा एक आराखडा तयार करायला पाहिजे असं मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं। तर आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पुढची सुनावणी आज दुपारी 3 वाजता घेणार आहेत। कारण सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी एका आठवड्यात घेण्याचे आदेश दिले होते। राहुल नार्वेकरांनी दिल्लीमध्ये कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबद्दल कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। तर अंबादास दानवेंच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला। अंबादास दानवे हे उच्च शिक्षित असून त्यांनी प्रतिक्रिया देत असताना जबाबदारीने द्यावी असं आवाहन गिरीश महाजनांनी केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याचा भाजप नेते गिरीश महाजन यांनी चांगला समाचार घेतलाय। खडसे यांनी बोलण्याऐवजी स्वतः निवडणूक रिंगणात उतरावं असं आवाहन गिरीश महाजनांनी दिलंय। तर मंत्री गिरीश महाजनांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। आदित्य ठाकरेंनी एकदा नागपूरला जाऊन पाहावं आणि नागरिकांना विचारावं विकास कसा झालाय। 2.5 वर्षांमध्ये कधी बाहेर पडले नाहीत, फक्त घरात बसून गप्पा मारायचे म्हणून लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले। तर आदित्य ठाकरेंनी फडणवीसांच्या नागपूर दौऱ्यावर टीका केली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडत असला तरी देखील जिल्ह्यामध्ये साखर कारखाने वाढलेले आहेत आणि हे वाढलेले कारखाने शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचं वक्तव्य खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलं। तर भाजप पक्षानं शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेत जिल्हा दूध संघ निवडणुकीमध्ये विजय मिळवला आणि त्यानंतर सर्व नवनियुक्त संचालकांचं पहिली सर्वसाधारण सभा सुद्धा पार पडली आणि या सर्वसाधारण सभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विकास दूध सोसायट्यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला। तर विद्यार्थ्यांसारखा आम्हालाही अभ्यास करावा लागतो आणि निवडणुकीची परीक्षा द्यावी लागते आणि या परीक्षेत नापास झालो की 5 वर्ष थांबावं लागतं असं परखड मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय। तर विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देण्याची संधी असते, पण आम्हाला मात्र नापास झाल्यास घरीच बसावं लागतं असं पाटलांनी म्हटलंय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथं झालेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। जळगाव तालुक्यामधील ममुराबाद इथं असंख्य तरुणांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय। तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी इथल्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला। तर अजित पवार यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभरात राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे आंदोलन केले जात आहे आणि या अजित पवार यांच्या समर्थनार्थ आरपीआय खरात गट सुद्धा रस्त्यावर उतरलाय। जळगावमध्ये आरपीआय खरात गटाच्या वतीनं पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रावण या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथं हा कार्यक्रम पार पडला। कवी कुसुमाग्रजांचा आजवर कधीही न वाचलेला साहित्यांचा खजिना याच ग्रंथाच्या माध्यमातून वाचण्यास मिळणार आहे। मुक्ताईनगर तालुक्यामधील बोदवड मोरझेरा धामणगाव इथं पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। तर या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे। पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे जमीन खरडून गेली असून पिकं सुद्धा वाहून गेली आहेत। लातूर जिल्ह्यामधल्या उदगीर जळकोट देवणे इथं शिक्षक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। यावेळी काही सभासदांनी हॉल बाहेर धरणं आंदोलन केलं आणि पतसंस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या सभासदांनी केला।
मुंबईसह ठाण्यामध्ये भाडे नाकारण्याच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडे झाल्याचं उघड झालं, तर वसई विरारमध्ये या तक्रारी करण्याची मुभा प्रवाशांना मिळत नसल्याचं दिसतं। गर्दी, सण उत्सवाचे दिवस, पाऊस अशा वेळेस हमखास प्रवाशांना नकार देण्याचे प्रकार अगदी रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून घडतात। पुणे मार्केट यार्डामध्ये पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यामुळे आता पालेभाज्या स्वस्त झाल्यात। मार्केट यार्डामध्ये कोथिंबीरीच्या 1.25 लाख जोडी, मेथीच्या 50,000 जोडींची आवक झाल्याची माहिती या सरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली आहे। गणेशोत्सवामुळे फुलांना मागणी वाढलेली असून सर्व प्रकारच्या फुलांचे दर तेजीत होते। मात्र गौरी विसर्जनानंतर फुलांच्या मागणीत घट झाली आणि पुणे जिल्ह्यामध्ये गेले 3 ते 4 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं फुलांची आवक कमी झाली आहे। लोअर परळ पूल आणि जवळचे मोनोरेलचे लोअर परळ स्थानक स्कायवॉकनं जोडले जाणार आहे। गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेचा पूल विभाग हा स्कायवॉक बांधणार आहे आणि त्यासाठी अंदाजे 40 कोटींचा अतिरिक्त खर्च केला जाणार आहे। राज्यामध्ये बालमृत्यूंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आणि दर दिवशी 31 नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। राज्यामध्ये वर्षभरामध्ये 13,000वर नवजात बालकं दगावली सुद्धा आहेत। कल्याण नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीमध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं 5 जणांना चिरडलं आणि यामध्ये 3 मृत्यू झालाय, 2 जण गंभीर जखमी झाले। तर हे 5 जण डिंगोरे इथं मध्य प्रदेशातून 2-3 दिवसांपूर्वी शेतीच्या कामासाठी आले होते आणि धडक देणाऱ्या वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर राज्यामध्ये शिक्षक पदभरतीसाठी 2022 परीक्षा दिलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान टीईटी परीक्षेमध्ये गैरप्रकार प्रकरणामधील उमेदवारांना स्वप्रमाणपत्र सादर करण्यास शिक्षण विभागानं दुसऱ्यांदा 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देत दिलासा दिला। तर उपनगरीय मार्गावरील लोकल गाड्यांना आणखी वेग देण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी कुर्ला दरम्यान 5वी-6वी मार्गिका टाकण्यात येणार आहे। 2010 पासून प्रस्तावित असलेल्या या मार्गिकेचं अद्याप 1 इंचही काम झालेलं नाही। मात्र प्रकल्पाचा खर्च दुपटीनं वाढलेला असून 537 कोटी रुपयांवरून तब्बल तो आता 890 कोटींवर गेलाय। तर एकीकडे इतर ठिकाणी मराठी शाळांची पटसंख्या जी आहे ती झपाट्यानं कमी होत असताना नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मात्र विद्यार्थी वाढत आहेत आणि आता नवी मुंबई पालिका गोरगरिबी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा देणार आहे। तर येत्या शैक्षणिक वर्षापासून रबाळे आणि कुक्षेत इथं 2 ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। तर सोलापूर ते स्वारगेट या मार्गावर ई-शिवाई बससेवा शनिवारपासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात सोलापूर ते स्वारगेट या मार्गावर 5 बसेस धावणार आहेत। प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्यानं बसगाड्यांची संख्या वाढवली जाणार आहे। ई-शिवाईचा पूर्ण तिकीट दर हा 545 रुपये इतका असणार आहे। पीएमआरडीएचा 577 कोटी 16 लाखांचा इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्य शासनानं स्वीकारला आणि राज्याच्या पर्यावरण मंत्रालयानं त्याला आता मान्यता दिली आहे। तर हा प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला। शिर्डी नगर परिषदेद्वारे सौर ऊर्जेवर आधारित 2 मेगावॉट म्हणजेच 2000 किलोवॅट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात येते। विशेष म्हणजे यामधील 600 किलोवॅट सौर ऊर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्प प्रत्यक्ष उभारून त्यातून वीज निर्मिती सुद्धा सुरू आहे। तर वीज वापराच्या प्रमाणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात सौर वीज निर्मिती करणारी शिर्डी ही जिल्ह्यातील नव्हे तर बहुधा राज्यातील पहिली नगर परिषद ठरणार आहे। राज्यातील 5 रेल्वे मार्गांवर सध्या 10 वंदे भारत एक्सप्रेस फेऱ्या धावतात आणि राज्यांतर्गत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सीएसएमटी ते सोलापूर गाडीला प्रवाशांची प्रथम पसंती लावली आहे। 1 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासी भारमानाची माहिती मध्य रेल्वेने जाहीर केली आहे। आणि या बातम्यांचा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।